तर या व्हिडिओमध्ये फार्म यार्ड मॅन्युअर बघतोय आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल फार्म यार्ड मॅन्युअरची डेफिनेशन आहे. FYM refers to decomposed mixture of dung and urine of farm animals along with litter and leftover material from ruffages or fodder fed to the cattle. तर काय म्हणलेले की FYM म्हणजे काय, तर डिकम्पोज्ड मिक्सचर ऑफ डंग आणि युरिन ऑफ फार्म ॲनिमल, आणि त्यासोबत अजून अलॉंग विथ लिटर आणि लेफ्ट ओव्हर मटेरियल फ्रॉम रफेजेस किंवा फॉडर फेड टू कॅटल. म्हणजे कॅटलला जे रफेजेस किंवा फॉडर दिलेलं आहे त्यांचं जे लेफ्ट ओव्हर मटेरियल आहे ते लेफ्ट ओव्हर मटेरियल आणि डिकम्पोज्ड मिक्सचर ऑफ डंग आणि युरिन हे मिळून फार्म यार्ड मॅन्युअर तयार होतं. तर ह्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे की FYM कंटेन्स 0.5% नायट्रोजन, 0.25% P2O5 आणि 0.5% K2O NPK. आता 0.5चं निम्मा म्हणजे अर्धा भाग येतो 0.25. म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवू शकता तुम्ही 1:1/2:1. एक हाफ आणि एक म्हणजे 0.5% नायट्रोजन, त्याच्या अर्धा 0.25% आणि नंतर 0.5% सेम लक्षात ठेवा. मेथड्स फॉर प्रिपरेशन ऑफ फार्म यार्ड मॅन्युअर, त्यामध्ये 3 मेथड आहेत: पीट मेथड, ट्रेंच मेथड, पीट मेथड आणि ट्रेंच मेथड, आणि हीप मेथड आणि बॉक्स मेथड. त्यामध्ये फर्स्ट आहे पीट किंवा ट्रेंच मेथड. दिस मेथड इज रिकमेंडेड बाय आचार्य CR फॉर एरियाज विथ लेस दॅन 750 mm ऑफ रेनफॉल पर इयर. तर ही मेथड आचार्यांनी रिकमेंड केलेली आहे. आणि कुठं ही मेथड सुटेबल आहे तर एरियाज विथ लेस दॅन 750 mm ऑफ रेनफॉल. आणि लेस दॅन 750 mm ऑफ रेनफॉल म्हणजे ड्राय फार्मिंग, आणि 750 to 1150 mm म्हणजे ड्रायलँड फार्मिंग, आणि मोर दॅन 1150 mm म्हणजे रेनफीड फार्मिंग. लक्षात ठेवा. तर ही पीट किंवा ट्रेंच मेथड कुठे वापरली जाते तर ड्राय फार्मिंगमध्ये. द पीट शुड बी ऑफ 6 मीटर लॉंग, म्हणजे लांबी 6 मीटर पाहिजे, 1.5 मीटर ब्रॉड, रुंदी 1.5 मीटर पाहिजे, आणि डीपनेस खोली 1 मीटर पाहिजे. द फ्लोअर ऑफ द पीट शुड बी स्लोपिंग इन वन डिरेक्शन, एका डिरेक्शनमध्ये असा उतार पाहिजे त्याला. अँड ऑन द फ्लोअर ऑफ द पीट अबाउट 4 kg ऑफ स्टॉक किंवा फार्म वेस्ट शुड बी स्प्रेड ॲज अन ॲब्सॉर्बंट मटेरियल. म्हणजे ॲब्सॉर्बंट म्हणून 4 किलो स्टॉक किंवा फार्म वेस्ट आपण त्याच्यावर अप्लाय करायचे पीटवर. नंतर दी फार्म वेस्ट मटेरियल रिफ्युजेस ऑर वेस्ट ग्रास शुड बी स्प्रेड इन द इव्हिनिंग बिफोर टाइम द कॅटल इन द शेड, अँड इन द मॉर्निंग सेड ब्लेडिंग मटेरियल कलेक्टेड अँड फिल्ड इन द कंपोस्ट पीट. म्हणजे फार्म वेस्ट मटेरियल किंवा रेफ्युजेस किंवा वेस्ट ग्रास जो आहे तो आपल्याला इव्हिनिंगमध्ये स्प्रेड करायचा आहे, आपली कॅटल शेडमध्ये टाय करायच्या अगोदर. अँड इन दी मॉर्निंग शेड बेडिंग मटेरियल कलेक्टेड अँड फिल्ड इन दी कंपोस्ट पीट, त्यामध्ये फिल करायचं आहे. द बेडिंग मटेरियल इज ॲब्सॉर्ब बाय युरिन. युरिन ते ॲब्सॉर्ब करतं. अँड सम कलेक्टिंग ऑफ युरिन इज लॉस्ट ड्युरिंग स्टोरेज, म्हणजे स्टोरेज करताना किंवा व्हॉलटायलायझेशनमुळे युरिन तो काय होतं तर लॉस होतो, बिकॉज इट कंटेन्स युरिन. आफ्टर कलेक्टिंग all of the dung and urine soaked bedding, it should be well mixed so that every piece of stock comes in contact with dung and urine to facilitate better decomposition of material. म्हणजे बेटर डिकम्पोजिशन होण्यासाठी काय करायचं आहे तर जे काही कलेक्टेड डंग आहे किंवा युरिन आहे आणि जे काही आपण स्टॉ त्याच्यावर फिल केलेले आहेत ते एकदम वेल मिक्स्ड करायचे आहेत आपल्याला, जेणेकरून त्यांचं डिकम्पोजिशन बेटरली होऊ शकेल. द मटेरियल शुड बी अरेंज्ड लेअर बाय अबाउट 30 cm डीप अंटिल द पीट इज फिल्ड. ते मटेरियल अशा लेअरमध्ये अरेंज करायचं आहे जेणेकरून 30 cm डीप ते असेल जोपर्यंत आपला पीठ किंवा खड्डा तो भरत नाही. एव्हरी डे द लेअर शुड बी प्रेस्ड डाऊन, प्रत्येक दिवशी ते आपल्याला प्रेस डाऊन करायचं आहे. अँड कवर्ड विथ अ लेअर ऑफ सॉइल अबाउट 2 cm डीप, आणि 2 cm डीप सॉइल लेअर आपल्याला त्याच्यावर कव्हर करायचं आहे. This helps in absorbing ammonia that may otherwise escape and it keeping the material moist. तर काय होतं की अमोनिया जो आहे तो ॲब्सॉर्ब करायला मदत होते, आणि म्हणजे जर तो ॲब्सॉर्ब नाही झाला तर काय होऊ शकतो, तो एस्केप होऊ शकतो आणि तो काय करू शकतो जो काही मटेरियल आहे त्याला मॉइस्ट ठेवू शकतो तसाच. when the section is filled up to height about 0.5 to 1 meter, जेव्हा ते सेक्शन आपण 0.5 ते 1 मीटर हाईटने भरतो above ground level, the top of the heap is made dome shaped.
तर टॉप ऑफ हिप इज मेड डोम शेप्ड, माहिती असेल तुम्हाला डोम शेप्ड म्हणजे, अँड प्लास्टर्ड विथ मिक्सचर ऑफ सॉईल, soil's a mixture of soil and dung. After this, the 1 meter length of the pit is taken up in a couple of months. म्हणजे काय करायचं आहे, जो काही टॉप आहे आपल्या हिपचा, तो आपल्याला सॉईल आणि डंगच्या मिक्सचरनी प्लास्टर करायचं आहे. आणि हे प्लास्टरिंग केल्यानंतर काय करायचं आहे, 1 मीटर लेंथचा जो पीठ आहे तो तयार होणार आहे इन अ कपल ऑफ मंथ इज टेकन अप इन अ couple of months, and second trench is taken as for filling in a similar manner. दुसरा ट्रेंच पण. सो रेन वॉटर यामध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असं विचारण्यासारखं काही नाही आहे. फक्त हा ऑब्जेक्टिव्ह यामध्ये एकच विचारला जाऊ शकतो, 2 ऑब्जेक्टिव्ह विचारले जाऊ शकतात की ही जी मेथड आहे ती किती रेनफॉल एरियामध्ये यूज करू शकतो, आणि ह्यामध्ये पीठची लांबी, रुंदी किंवा खोली किती असू शकते, एवढंच. रेन वॉटर फ्रॉम दी सराउंडिंग एरिया शुड नॉट बी अलाउड टू एंटर इन द पीट. त्यामध्ये पावसाचं पाणी नाही गेलं पाहिजे. अँड दिस इज डेंजर कॅन बी अवॉइडेड बाय डिगिंग द पीट्स ऑन अ हाय लेईंग एरिया और बाय डिगिंग अ ट्रेंच टू डायव्हर्ट दी वॉटर. तर सिम्पल मेथड आहे पीट किंवा ट्रेंच मेथड. यामध्ये फक्त 2च ऑब्जेक्टिव्ह निघतात की रेनफॉल, किती रेनफॉल एरियामध्ये आपण ही वापरू शकतो, आणि लांबी, रुंदी, उंची. दुसरी मेथड आहे हिप मेथड. इन अ हेवी रेनफॉल एरिया द हिप मेथड ऑफ स्टोरिंग द मॅन्युअर इज रिकमेंडेड. म्हणजे जिथं जास्त रेनफॉल असतो, हिप मेथड ऑफ स्टोरिंग मॅन्युअर इज रिकमेंडेड असं म्हणलेलं आहे. म्हणजे जिथं जास्त रेनफॉल असतो, आता हेवी म्हणलं की रेनफेड एरियामध्ये आय थिंक 1150 mm पेक्षा जास्त जिथं रेनफॉल असतो तिथे हिप मेथड वापरत असतील. In heavy rainfall area, the heap method of storing the manure is recommended, and the heaps are prepared above ground, and the manure are situated on the high laying side. ग्राउंडवर तो हीप तयार केलं जातं, आणि मॅन्युअर यार्ड कुठे सिच्युएटेड असतो तर हाय लेईंग एरिया साईटवर, जेणेकरून रेन वॉटर त्यामध्ये हे होऊ नये म्हणून. एव्हरी डे द मटेरियल इज अरेंज्ड लेअर बाय लेअर. प्रत्येक दिवशी मटेरियल काय केलं जातं, लेअर बाय लेअर अरेंज केलं जातं त्याच्यावर. Each layer is equal length and breadth with a height of about 30 centimeter when the heap is about 2 meter high. And it is rounded on the top and plastered over with a mixture of soil and dung. Same वर जसं प्लास्टरिंग केलं तसं. And the manure is ready for the use after about 4 to 5 months. आता ह्यामध्ये 2 ऑब्जेक्टिव्ह बनतात. पहिला की ही मेथड किती रेनफॉलमध्ये वापरू शकतो, किंवा किती रेनफॉलमध्ये वापरू शकतो. तर त्यामध्ये आन्सर आहे हेवी रेनफॉल. आणि मॅन्युअर हा किती काळानंतर तयार होतो. तर सिम्पल आन्सर आहे आफ्टर 4 to 5 months. थर्ड मेथड आहे, लास्ट मेथड आहे बॉक्स मेथड. इन दिस मेथड कॅटल शेड इज इट सेल्फ इज युज्ड फॉर प्रिपेरिंग अँड स्टोरिंग फार्म यार्ड मॅन्युअर. ते गोठ्यामध्ये तसं ते बांधलं जातं, जिथं म्हशी बांधतो तिथं आपण असं बॉक्स बांधला जातो. अँड दी फ्लोअर ऑफ दी शेड इज डग 0.5 to 1 meter below the ground level, and straw leaves and other refuges are spread daily on the floor to absorb urine. त्याच्यावर ते स्प्रेड केले जातात. and the litter and the dung are trampled under the feet of the animals tied in the shed. त्यांच्या पायाखाली ते ट्रॅम्पल केले जातं. and this process continues till the sunken portion rises slightly above the ground level, and the manure is then dug out and applied to the field. सिंपल मेथड आहे बॉक्स मेथड. कळालं का?